बघू शकता खोबऱ्याची चटणी आणि डोसा एकदम मस्त झालाय। सो आज बनवणार आहे मी सॉफ्ट डोसा आणि पहिल्यांदाच ट्राय करते, तरी पण बघू शकता एवढा मस्त झालाय। तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, मी काय काय साहित्य टाकले आणि कसा बनवला आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच। तर चटणी आहे ती एकदम मस्त झाली, एकदम छान। तर आता मी लगेच तवा ठेवलाय, राहिलेले डोसे आहेत ते लगेच बनवून घेते। त्यात मी एक चमचा पहिला घेतला होता, तो पण मध्ये जाऊन बसला आणि दुसरा पण मोठं भांडं आहे त्यामुळे चमचा आहे ते पूर्ण मध्ये गेलं। तर चला आता तवा पण गरम झालाय, लगेच डोसे आहेत ते टाकून घेऊया। बघू शकता खोबऱ्याची चटणी आणि डोसा एकदम मस्त झालाय, पहिल्यांदाच बनवलाय तरी पण इतका छान झालाय। तर चला ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया, त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। सो आत्ता मी ना उडदाची डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत, तर आता मी हे भिजू घालणार आहे। मला बनवायचे आहेत डोसे, तर मी हे पहिल्यांदाच बनवते, तर म्हटलं चला ट्राय करूयात आणि चांगलं जर झालं तर मग तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूया। त्याच्यासाठी मी व्हिडिओ तर काढला होता, पण ना बनवले ना तर एवढे मस्त झाले, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात। आणि मी त्याला काही काही साहित्य घेतलेलं आहे आणि हा आहे सॉफ्ट डोसा, म्हणजे असा कडक डोसा नाही आहे, सॉफ्ट आहे। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात। तर अंदाजाने मी म्हणजे जेवढं आपण इडलीला एरवी डोशाला जेवढी डाळ आणि तांदूळ मिक्स करतोय ना तेवढीच करायची। तर मी इथं 3 वाट्या तांदूळ घेतलेली आहे आणि 1 वाटीला कमी उडदाची डाळ घेतली आणि मेथी दाणे आहे ते अगदी एक पोहे खायचा चमचा असेल तो, त्याला पण थोडासा कमी एवढे घेतलेले आहेत। आणि हे सगळं निवडून एकत्र धुवून भिजू घातले। तर हे मी दुपारी भिजू घातलं होतं, म्हणजे 12च्या टायमिंगला भिजू घातले आणि रात्रीपर्यंत ना छान मस्त भिजले, म्हणजे 5 किंवा 6 तासामध्ये एकदम छान भिजतं। आणि मग मला बनवायचे होते सकाळच्यासाठी, तर म्हणून म्हटलं की आत्ता आपण हे मिक्सरला काढून घेऊयात। तर दुपारी भिजू घातलं, रात्रीपर्यंत छान डाळ आणि तांदूळ भिजले आणि आत्ता संध्याकाळी 7च्या टायमिंगला स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर म्हटलं आता हे आहे मिक्सरला काढून घेऊयात। आणि हे आपल्याला म्हणजे बारीकच काढायचं आहे, अगदी थोडंसं म्हणजे रबरबीत, अगदी थोडंसं म्हणजे हाताला असं थोडंसं रबरबीत लागलं ना तेवढंच फक्त मोठं काढायचं, नाहीतर खूप जास्त असं मोठं काढायची गरज नाही आहे, बारीकच काढायचं आहे। तर बघू शकता एकदम छान। आणि ह्याच्यामध्ये ना जास्त पाणी नाही वापरायचं, थोडंच पाणी घालायचं। तर मी आत्ता हे सगळं पीठ आहे हे काढून घेते आणि आत्ता आपल्याला हे रात्रभर असंच ठेवायचं आहे, म्हणजे छान फुगतं पीठ। आणि त्याच्यासाठी मी फक्त आता ह्याच्यामध्ये ना रात्री काहीच नाही टाकले, फक्त मेथी दाणे टाकलेले होते। आपल्याला वाटलं तर थोडेसे पोहे पण टाकू शकतो, म्हणजे 1 वाटी किंवा अर्धा वाटी, पण मी ते पण नव्हते टाकले। म्हटलं आता ह्यावेळेस करून बघूयात आणि चांगले झाले तर दुसऱ्या वेळेस पोहे पण टाकून बघूयात, तर मस्त छान झाले। आणि ह्याला पाणी खूप कमी वापरायचं आहे, जास्त अजिबात नाही वापरायचं, नाहीतर मग काय होतं की जास्त पाणी टाकलं की मग सगळं मिक्सरच्या भांड्याच्या बाहेर निघतं, त्याच्यामुळे थोडंच पाणी घालायचं आहे। तर बघू शकता आत्ता हे सगळं पीठ आहे ते मी छान मिक्सरला काढून घेतलं आणि आत्ता मी डब्यामध्ये भरून ठेवते। डबा थोडासा मोठाचा आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता सगळं पीठ आहे ते टाकले आणि आता आपल्याला ह्याला घट्ट झाकण घालून ठेवायचं आहे। आणि नंतर वरतून पण मी एक टॉवेल, कॉटनचा टॉवेल असतो तो वरतून घट्ट बांधून ठेवला। तर बघू शकता सकाळी पीठ एवढं छान फुगलं आहे, मला वाटलं पण नाही की एवढं छान फुगून। आणि मी त्याच्यामध्ये ना म्हणजे खाता सोडा किंवा मीठ वगैरे काहीच नाही वापरलेलं, फक्त मेथी दाणे टाकले, त्याच्यामुळे पीठ आपलं आहे ते एकदम छान फुगले। तर आत्ता आपल्याला सकाळी ना बरं तर आता आपल्या सकाळी ह्याचे बनवायचे आहेत डोसे। तर त्यासाठी ना मी त्याच्यामध्ये ना अर्धी वाटी म्हटलं तरी अर्धी वाटी दही टाकले, दही टाकलं तरी चालतं किंवा नाही टाकलं तरी चालतं। आता मी पहिल्यांदाच बनवत होते तर हे म्हटलं त्याच्यामध्ये दही पण, उडदाची डाळ आणि मेथी दाणे आहेत ते अगदी थोडेसे, म्हणजे पोहे खायचं चमचा आहे ना तर तेवढे भिजू घातले होते। तर ते मस्त छान भिजलं आणि संध्याकाळी मला वाटतं मी 7 वाजताच्या टायमिंगला हे मिक्सरमधून काढून झाकण ठेवलं होतं। आणि हा डबा आहे ना पूर्ण पॅक केला आणि ह्याच्यावरतून एक टॉवेल आहे कॉटनचा, तर तो पूर्ण कॉटनमध्ये कव्हर करून ठेवला। त्यामध्ये घालायचं आहे तूप आणि डोसे बनवून घेऊया। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। तर तेव्हा गरम झालाय, चटणी बनवायची मला ह्याच्यासोबत खायला, खोबऱ्याची चटणी, अजून नारळ फोडणं चालू। तर 1 चमचा तूप घालते मी ह्याला
आणि डोसे आहेत मी पहिल्यांदाच बनवते, ह्याच्या अगोदर नाही कधी बनवले आले. म्हटलं चला इडली पण 2-3 वेळेस बनवली होती, पण आता इडली पण शिकायची आणि डोस्याचे 2-3 प्रकार आहेत ते पण म्हटलं आता शिकून घेऊयात. कारण की रुद्रांशला तर खायला डोसा खूप आवडतो. आणि काही पण करताना मला एवढी घाई असती ना, तर म्हटलं आता मला त्याच्यासोबत ना खोबऱ्याची चटणी पण बनवायची आहे. तर म्हटलं मी सुरुवातीला ना एक डोसा म्हणजे ह्यांनीच मला सांगितलं कसं बनवायचा काय बनवायचा, कारण की मला असं माहीत पण नव्हता की एवढा सॉफ्ट डोसा वगैरे बनवत आहे. तर मग अगोदर एक बनवून घेतला आणि नंतर मग मी चटणी बनवायची साहित्य काढलं. तर जशी की आपण इडलीसोबत पण आणि साधे जे डोसे असतात ना त्याच्यासोबत आपण जशी चटणी करतो ना सेम तशी चटणी करायची. वाटल्यास मी ह्याचा पण एक चटणीचा व्हिडिओ आहे ना तो पण एक तुमच्यासोबत शेअर करेन की चटणी कशी बनवायची काय. तर कारण की हा व्हिडिओ ना खूप मोठा झाला असता म्हणजे डोसे प्लस चटणी. आणि मी ना हे सॉफ्ट डोसे आहेत हे पण बनवलेत आणि जे म्हणजे मोठा डोसा असतो ना कडक तो पण एक बनवलेला आहे. म्हटलं फक्त ट्राय करूयात की आपल्याला व्यवस्थित छान जमतो की नाही जमत. मला कधी पण वाटायचं की डोसा आहे तो मला म्हणजे जमणारच नाही, कारण की बाहेरचा आपण हॉटेलचा वगैरे खातो ना तो एवढा छान असतो. तर मला वाटायचं की नाही म्हणजे नाही जमायचा. तशी बेसनपोळी पण सेम तशीच असती, पण बेसनपोळी वगैरे मला छान जमती. पण म्हटलं आता चला ट्राय करूयात. आणि रुद्रांशला बाहेरचा डोसा खरंच खूप जास्त आवडतो, पण मी नव्हते करत आहे. म्हणजे मला उडीद वडे वगैरे छान जमत आहेत, फक्त इडली आणि डोसे एवढं जास्त जमत नाही. पण म्हटलं चला शिकूयात, शिकल्यावर काही पण जमतं. तर मग त्याच्यासाठी म्हटलं आज बनवूयात. आणि आज जर चांगले जर झाले ना तर मग 8 दिवसातनं एक वेळेस तरी बनवत जाऊयात. म्हणजे छान झालेत तर, आणि छान नाही झाले तर मग नाही. तर तरी पण छान झाले. तर आता बघूयात, आता नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल ना तेव्हा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल. तर आत्ता चटणीचं सगळं साहित्य काढणं चालू होतं. त्याला पण मी एक वल्ला नारळच वापरला चटणीला पण. आणि साखर, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडासा आल्याचा तुकडा, असेल तर फुटाणे डाळ, नसेल तर नाही टाकली तरी चालते. फक्त दही आहे ते टाकायचं आहे. आणि वाटलं आपल्याला आवडत जर असेल तर आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत ते पण टाकू शकतो. तर ही चटणी आहे ही पण आपल्याला एकदम बारीक मिक्सरला वाटून घ्यायची आणि नंतर मग त्याला फोडणी घालायची. फोडणीला काय लाल मिरची, थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता एवढं असलं तरी छान मस्त निघते. तर आता मी अगोदर चटणी काढून घेत होते आणि डोसे आहे ना ते पण तुम्हाला दाखवते. आणि जो मी एक मोठा पातळ डोसा बनवलेला आहे ना तो पण दाखवते. पण अगोदर मी हे डोसे करत होते आणि ह्याला तूप लागतं, म्हणजे तेल टाकलं तरी जमत असेल, पण म्हटलं चला आता आपण तूप टाकून बनवूयात. एवढे मस्त झाले ना खरंच, मी पहिल्यांदाच खाल्ले. पण असं वाटतं की जे आपण बाहेरचा डोसा खातो ना तो कडक डोसा असतो त्याच्यापेक्षा हे डोसे खायला छान लागत आहेत आणि मऊ छान वाटत आहेत. हा रुद्रांशला सॉफ्ट डोसा अजिबात नाही आवडला, त्याला बाहेरचा डोसा जास्त आवडतो. घरी पण केलेला जास्त नाही आवडला. तो म्हणतो मऊ डोसा नाही आवडत, मला बाहेरचंच आवडतं म्हणजे हॉटेलमधला डोसा आवडतो. तर आता आपली चटणी आहे ती पण मस्त छान आहे. चटणीला पण फोडणी घातली. तर आता घेऊया डोसे करायला. तर बघू शकता अगोदर मी 2 बनवले होते, ते एवढे खास नाही आले. त्याला थोडंसं तूप टाकायचं आणि म्हणजे आपण मोठ्या डोस्याला कसं 1च चमचा पीठ आहे ते टाकतो, तर ह्याला 2 किंवा 2.5 चमचे पीठ लागतं. खाली 1 चमचा तूप टाकायचं, त्याच्यावर टाकायचं आणि मीडियम गॅसवरती 1 ते 1.5 मिनटं एका साईडने छान भाजून द्यायचं आहे आणि नंतर पलटी करायची. आता पलटी केल्याच्यानंतर पण त्याला थोडंसं तूप आहे ते परत एकदा टाकायचं आहे आणि परत एकदा पलटी करून घ्यायची. फक्त आपल्याला ह्याला 2दाच पलटी करायचं आहे, खूप जास्त वेळेस नाही करायचं. आता हे साईडला व्हाईट कलर दिसतं आहे ना, तर ते होतं दही. दही मी मिक्सरला नाही काढलं त्याच्यामुळं थोडंसं राहिलं होतं, तसंच मिक्सरला काढलं असतं ना तर एकदम मस्त झालं असता. तर बघू शकता असेच सगळे डोसे आहेत ते मी सेम असे बनवले, फक्त 2 आहेत ते मी मोठाले बनवलेले आहेत. तर अगोदर मऊ डोसे आहेत ते बनवले होते, त्याला खायला दिलं तर त्याला नाही आवडलं. तो म्हटला की नाही मला असं नाही आवडत आहे, आम्हाला पातळ डोसा पाहिजे. ह्यांना तर खूप आवडला, मला पण आवडला. तर म्हटलं अजून थोडंसं पीठ राहिलं होतं, तर म्हटलं आता अजून ह्याचे ना 2 करून बघूयात. आणि मला ना म्हणजे नाही येते जास्त काय होय बरं. तर मग म्हटलं आता मोठा डोसा पण आता पीठ एवढं छान केलं आहे तर बघूयात बनवून. तर तसा म्हणजे एवढा पातळ नाही झाला जेवढा की बाहेर हॉटेलमध्ये असतो ना तेवढा पातळ नाही झाला. पण म्हटलं आता केल्याशिवाय तरी कसं येणार ना. हां बाहेरचं त्याला कडकच असतो, त्याला खूप आवडतं. तर मी पूर्ण म्हणजे प्रयत्न केला, शांत बस.
तर मी ना पूर्ण प्रयत्न केला की म्हटलं की जसं आता बाहेर असतो ना, आता ह्याला तर मऊ खायचं नव्हतं म्हणून म्हटलं जरा पातळ करूया. त्याला पण आता मी तूप टाकला, तर मला अगोदर वाटलं की हे निघणारच नाही चिटकलेला, तर मग ह्याला पण थोडंसं तूप टाकलं. म्हणजे थोडासा वेळ लागला निघायला, पण थोड्या वेळाने मस्त छान निघला आणि कडक झाला. तरी पण ह्याला ना जास्त नाही आवडला. म्हणजे जसं बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो की अगोदर त्या जास्त तुला काय खायचं, त्याला असतं मला पाहिजे डोसा. आणि हा मी खरं ना, हो पण एवढा मस्त म्हणजे पातळ पण म्हणजे भाजला पण छान होता आणि कलर वगैरे पण एकदम छान आलता. पण तरी पण ह्याला नाही आवडलं. तरी पण म्हटलं की आता 2 करून बघूयात, कारण की दरवेळेस जर केले तर मग अशी पण मला शिकायचे. पातळ डोसे खूप जण बनवत आहेत, म्हटलं चला ते पण शिकूया. तूप टाकल्यामुळे आता डोसा आहे ना तो आपला छान निघला. फक्त काय झालं की वरतून कुठं पातळ कुठं जाड, म्हणजे आता पहिल्यांदा बनवलं म्हटल्यावर होणारच तसं. आता दोन्ही साईडनी ह्या साईडला पण थोडंसं तूप टाकलं आणि मग नंतर डोसा आहे तो पण भाजून घेतला. तर बघू शकता मस्त छान कलर आला. खरं तर एका साईडनी भाजायचा असतो, पण मला असा थोडासा जाड झाल्याने वाटलं की कच्चा राहिला आहे, पूर्ण भाजला नाही. हा आहे ना ह्याच्यापेक्षा दुसरा जो मी बनवला होता ना पातळ, तो एकदम मस्त झाला. पण आता मी काही त्याचा व्हिडिओ नव्हते बनवला, कारण की रेसिपी असते ती आपले खूप वेळ म्हणजे बनवायला व्हिडिओ खूप वेळ जातो. आणि मोबाईलमध्ये कसं आपण थोडेफारच म्हणजे क्लिप असतात तेवढ्याच ॲड करतो, कारण की व्हिडिओच होईल आपला कमीत कमी पाऊण तास 1 तास तर लागतो. आणि आपल्याला व्हिडिओ बनवायचा असतो लई 10 ते 15 मिनटाच्या अगोदर. तर बघू शकता हा पण डोसा आहे एकदम मस्त झाला. बघू शकता खोबऱ्याची चटणी आणि डोसा एकदम मस्त झाला आहे. पहिल्यांदाच बनवला आहे, तरी पण इतका छान झाला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि मी आता प्रयत्न करणारच आहे की जेवढ्या नवीन रेसिप्या होतील ना तेवढ्या तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करेल.